हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत कारागीर विभाग भरती। तुम्हाला माहितीच आहे की कारागीर विभाग भरतीचे ऍप्लिकेशन फॉर्म चालू आहेत मित्रांनो, आणि त्याची लास्ट डेट मित्रांनो 21 जानेवारी आहे, म्हणजे 3-4 दिवस राहिलेले आहेत। जरी तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही साईटवर जाऊन मित्रांनो फॉर्म फिलअप करून घ्या। आणि मित्रांनो, तुम्हाला मी जसं सांगितलेलं होतं की कारागीर विभाग भरतीच्या फार्मसी ऑफिसर पदाचा जेवढा पण सिलेबस आहे टीसीएस पॅटर्न नुसार मी माझ्या युट्यूब चॅनलवर सर्व कव्हर करणार आहे। आणि ते सिलेबस मित्रांनो, जे कव्हर केलेले व्हिडिओ असतील ते सर्व फ्री मध्ये आपल्या चॅनलवर अवेलेबल असणार आहेत मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहेत इम्पॉर्टंट फार्माकोलॉजिकल टर्म्स, जसं की फार्माकोडायनामिक असेल, फार्माकोकायनेटिक असेल, बायोअबिलिटी असेल, या बेसिक टर्मवर क्वेश्चन 100% विचारतात मित्रांनो। आणि नंतर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत जनरल फार्माकोलॉजीचे एमसीक्यू जेवढे पण असतील ते। तर आपण स्टार्ट करू मित्रांनो हा व्हिडिओ। तर इथे बघा, आणि मित्रांनो या व्हिडिओचा फायदा जर तुम्ही अदर एक्झाम पण करत असाल त्याच्यासाठी पण होणार आहे। टेक्निकल फार्मसीचा सिलेबस जिथे पण असेल तर या व्हिडिओ मधले काही क्वेश्चन तिथे 100% येणार आहेत मित्रांनो। तर चला बघू इम्पॉर्टंट फार्माकोलॉजिकल टर्म्स। पहिल्यांदा बघू मित्रांनो फार्माकोकायनेटिक्स। आता मित्रांनो इथे बघा, फार्माकोकायनेटिक्स मीन्स काय असतं, व्हॉट द बॉडी डज टू ड्रग, म्हणजे एखादा ड्रग कंझ्युम केला तर बॉडी काय करते त्या ड्रग सोबत, त्याच्यासोबत म्हणजेच ड्रग सोबत बॉडी काय करणार आहे, व्हॉट द बॉडी डज टू ड्रग। तर इथे बघा मित्रांनो, इन्व्हॉल्व्ह स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, मित्रांनो इथे डिस्ट्रीब्युशन ऍड करायचं मिस झालेलं आहे, डिस्ट्रीब्युशन। आता इथे बघा, स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन ऑफ ए ड्रग, म्हणजे मित्रांनो एखादा जर ड्रग कंझ्युम केला पेशंटने तर त्याचं पहिल्यांदा काय होतं मित्रांनो, ऍब्सॉर्प्शन होतं। आता मित्रांनो ऍब्सॉर्प्शन झालेला ड्रग तो काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे, आणि तो डिस्ट्रीब्यूट झालेला ड्रग मेटाबॉलिझम होणार आहे, आणि नंतर त्याचं मित्रांनो आणि इन शॉर्ट त्याला आपण काय म्हणू मित्रांनो, स्टडी ऑफ एडीएमई। तर हे एडीएमचं स्टडी कशात होतं मित्रांनो, फार्माकोकायनेटिक मध्ये। आणि मित्रांनो भरपूर स्टुडंटला ना फार्माकोडायनामिक आणि फार्माकोकायनेटिक्स याच्यामध्ये कन्फ्युजन असतं। आता इथं बघू आपण की फार्माकोडायनामिक ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड होणार आहे, राईट। आता इथे बघा, व्हॉट द ड्रग डज टू बॉडी, म्हणजे मित्रांनो आपण आधी काय बघितलं फार्माकोकायनेटिक मध्ये, व्हॉट द बॉडी डज टू ड्रग म्हणजे बॉडी, आणि इथे काय झालं ड्रग, म्हणजे ड्रग ज्या वेळेस बॉडीमध्ये जातो तर बॉडीमध्ये काय काय चेंजेस ड्रग करणार आहे ते कशात येतं मित्रांनो, फार्माकोडायनामिक्स मध्ये। आता इथे बघा, स्टडी ऑफ द डिटेल्ड मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बाय विच ड्रग प्रोड्यूस दिअर फार्माकोलॉजिकल इफेक्ट। आता मित्रांनो फार्माकोडायनामिक मध्ये काय होतं, ज्यावेळेस बॉडीमध्ये ड्रग इन्क्लूड झाला म्हणजे इंजेक्ट केला, ऍडमिनिस्ट्रेट केला ड्रग, तर तो रिसेप्टरला बाइंड होऊन त्याची ऍक्शन दाखवणार आहे। जसं की तुम्ही पेन किलर घेतलं, समज पॅरासिटामॉल घातला फिवर साठी, तर तो बॉडीमध्ये जाऊन साईट ऑफ ऍक्शन वर जाऊन तो काय करणार आहे, फिवर कमी करणार आहे, म्हणजे त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवणार आहे, राईट। आणि इन शॉर्ट ह्याला बघायचं गेलं तर काय असणार आहे, स्टडी ऑफ मोड ऑफ ऍक्शन, म्हणजेच मेकॅनिझम ऑफ ऍक्शन स्टडी करणं, कोणत्या रिसेप्टरला बाइंड करणार आहे, कोणत्या एन्झाईमला डिस्ट्रॉय करणार आहे किंवा इनहिबिट करणार आहे, ह्याची स्टडी कशामध्ये येणार मित्रांनो, फार्माकोडायनामिक्स मध्ये। नंतरची टर्म आहे मित्रांनो फार्माकोथेरपेटिक्स। आता ह्याच्यात काय बघा, इट रेफर्स टू यूज ऑफ ड्रग फॉर द प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट, डायग्नोसिस अँड मॉडिफिकेशन ऑफ नॉर्मल फंक्शन, म्हणजे ड्रगचा यूज करून एखाद्या डिसीजला प्रिव्हेंट करणं, त्याचे ट्रीटमेंट करणं किंवा डायग्नोसिस करणं, अँड मॉडिफिकेशन ऑफ नॉर्मल फंक्शन, तर ते कशात इन्क्लूड होतात, फार्माकोथेरपेटिक्स, राईट। आता नंतरची इम्पॉर्टंट टर्म बघू मित्रांनो, ती काय, बायो अवेलेबिलिटी।
आता बायोअवेलेबिलिटीवर पण क्वेश्चन विचारण्यात येतो मित्रांनो. तर बायोअवेलेबिलिटी मीन्स काय आहे बघू. द फ्रॅक्शन ऑफ अनचेंज ड्रग, म्हणजे काही ड्रगचा पार्ट म्हणजे अनचेंज, जसा ऍडमिनिस्टर केला ड्रग तसाच, दॅट रिचेस द सिस्टमॅटिक सर्क्युलेशन फ्रॉम ऍडमिनिस्टर्ड साइट. आता मित्रांनो एखादा ड्रग इंजेक्ट केला, तो सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये अनचेंज्ड फॉर्म मध्ये जाणार आहे. मीन्स आपण जसा ऍडमिनिस्ट्रेट केला ड्रग, जो ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे तोच, एक्सिपिएंट इन्क्लूड नाही होणार, तो सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये किती गेलाय, तर त्याला काय म्हणायचं मित्रांनो, त्याची बायो अवेलेबिलिटी ऑफ दॅट ड्रग, हे बायो अवेलेबिलिटी इन्क्लूड होतं मित्रांनो. नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म बघू मित्रांनो. आता इथे बघा, अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट. मित्रांनो अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट माहित असणं पण खूप गरजेचं आहे, यावर पण क्वेश्चन विचारतात मित्रांनो. आता इथे आपण पहिल्यांदा बघू मित्रांनो अगोनिस्ट. अगोनिस्ट म्हणजे कोणते ड्रग असतात किंवा अगोनिस्ट काय असतो. ए अगोनिस्ट इज ए ड्रग which combines with its specific receptor, activate it and initiate response. आता इथे मित्रांनो शॉर्ट मध्ये बघा, हे बघा इथं अगोनिस्ट तो काय असणार आहे, ड्रग असणार आहे, राईट. अगोनिस्ट ड्रग ती काय असणार आहे, ज्या पण ड्रगच्या मित्रांनो स्पेसिफिक ड्रगचे स्पेसिफिक रिसेप्टर असतात, तो काय करणार आहे, कंबाईन होणार आहे रिसेप्टर सोबत आणि नॉर्मली आपलं रिस्पॉन्स दाखवणार आहे, म्हणजे त्याचं फार्माकोलॉजिकल जे काही इफेक्ट असेल ते दाखवणार आहे. त्या ड्रगला काय म्हणतात मित्रांनो, अगोनिस्ट. आता इथे एक्झाम्पल जर बघितलं आपण, कोलोजेनिक ड्रग ऍक्टिवेट कोलिनो रिसेप्टर. आता कोलिनोजेनिक ड्रग कोणत्या रिसेप्टरला ऍक्ट करतात, कोलिनो रिसेप्टरवर. आता इथे जर एक्झाम्पल बघायचं असेल तर ऍसिटिल कोलिन, एक कोलोजेनिक ड्रग आहे, ते काय करणार आहे, ऍक्टिवेट मस्कॅरिन अँड निकोटिनिक रिसेप्टर. त्याचे जे रिसेप्टर आहेत त्या ड्रगचे त्यांना ऍक्टिवेट करणार आहे आणि नंतर जे त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन असेल ती अचीव करणार आहे, राईट. हे झालं अगोनिस्ट, म्हणजे रिसेप्टर सोबत कंबाईन होणं आणि रिस्पॉन्स दाखवणं. आता नंतर महत्वाची टर्म आहे मित्रांनो अँटागोनिस्ट. आता अँटागोनिस्ट म्हणजे काय, इथे बघा, antagonist is a drug which binds to the receptor but does not activate it. सिंपल आहे मित्रांनो, अंटागोनिस्ट काय असणार आहेत, असे ड्रग आहेत जे रिसेप्टरला बाइंड होणार आहेत, म्हणजे अटॅच होणार आहेत बाइंड, पण नंतरची जे फार्माकोलॉजिकल ऍक्शन आहे किंवा त्यांचा रिस्पॉन्स जे काय असणार आहे ते दाखवणार नाहीत. आता इथे बघा, इट प्रिव्हेंट द ऍक्शन ऑफ अगोनिस्ट, म्हणजे समजा अंटागोनिस्ट ऍडमिनिस्टर केला, तो काय करणार आहे, त्या रिसेप्टरला बाइंड करणार, त्याच्यानंतर ऍक्शन नाही दाखवणार. मग जो आपला दुसरा अगोनिस्ट ड्रग असेल किंवा ड्रग असेल त्याला साईटच राहणार नाहीये, म्हणजेच हे काय करणार, प्रिव्हेंट करणार आहे ते ऍक्शन ऑफ अगोनिस्ट. आता इथे बघा, अगोनिस्ट बाइंड विथ रिसेप्टर अँड नॉट प्रोड्यूस रिस्पॉन्स, म्हणजे काहीच रिस्पॉन्स प्रोड्यूस करणार नाहीत. आणि जो अगोनिस्ट असेल त्यांच्यासाठी रिसेप्टर नॉट अवेलेबल, म्हणजेच रिसेप्टर साइट अवेलेबल नसणार आहे. आता इथे मित्रांनो हे झाले इम्पॉर्टंट टर्म आपण डिस्कस केल्या, कोणत्या कोणत्या, फार्मॅकोकायनेटिक, फार्मॅकोडायनामिक, बायोअवेलेबिलिटी, फार्मॅकोथेरपेटिक्स, अगोनिस्ट, अँटागोनिस्ट. आणि बाकी ज्या राहिलेल्या इम्पॉर्टंट टर्म असतील मित्रांनो तर ते उद्याच्या लेक्चर मध्ये मी इन्क्लूड करेल. आता आपण मित्रांनो जे इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजेच एमसीक्यू इन जनरल फार्मॅकोलॉजी. तुम्ही जर टीसीएस पॅटर्नची सिलेबस कॉपी बघितली असेल मित्रांनो तर त्यामध्ये जनरल फार्मॅकोलॉजी हा पॉइंट दिलेला आहे आणि यावर क्वेश्चन पण विचारतात मित्रांनो. त्यासाठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते कोणते एमसीक्यू येतील ते बघणार आहोत. आता इथे बघा, फार्मॅकोकायनेटिक इज म्हणजे सिंपल डेफिनेशन वर क्वेश्चन आहे. ऑप्शन ए स्टडी ऑफ बायोलॉजिकल अँड थेरपेटिक इफेक्ट ऑफ ड्रग, हे नाही येणार. स्टडी ऑफ मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन हे फार्मॅको
डायनॅमिक मध्ये इन्क्लूड होतं स्टडी ऑफ मेथड ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंट, हे पण नाही. तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजे स्टडी ऑफ ADME, ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन ऑफ ड्रग्स. हे कशामध्ये? फार्मॅकोकायनेटिक मध्ये. नंतरचा क्वेश्चन, व्हॉट डज फार्मॅकोकायनेटिक इन्क्लूड? आता इथे बघा, फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट ऑफ ड्रग हे नाही येणार, अनवॉन्टेड इफेक्ट नाही येणार, केमिकल स्ट्रक्चर ऑफ मेडिसिनल एजंट नाही. तर ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड होणार आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ ए ड्रग इन ऑर्गॅनिझम. ह्याच्यामध्ये ADME येतं म्हणून इथे डिस्ट्रीब्युशन हा करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द मेन मेकॅनिझम ऑफ मोस्ट ड्रग ऍब्सॉर्ब्स इन GIT ट्रॅक्ट इज. मित्रांनो इथे मेकॅनिझम वर क्वेश्चन विचारलेला आहे की GIT मधून कोणत्या मेकॅनिझमने जास्तीत जास्त ड्रग ऍब्सॉर्ब होतात. आता इथे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, नंतर फिल्ट्रेशन, इंडोसायटिस, एंडोसायटिस आणि ऑप्शन डी पॅसिव्ह डिफ्युजन. तर ऑप्शन डी करेक्ट आहे मित्रांनो. पॅसिव्ह डिफ्युजनने खूप सारे ड्रग GITतून ऍब्सॉर्ब होतात. हा, नंतर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, व्हॉट डज द टर्म बायोअवेलेबिलिटी मीन्स? म्हणजे बायोअवेलेबिलिटीचं मीनिंग काय आहे? आपण आधी डेफिनेशन बघितलेली आहे त्याची. इथे ऑप्शन बघा, प्लाझ्मा प्रोटीन बाइंड, रॉंग, बी पण रॉंग आहे. आता इथे बघा, फ्रॅक्शन ऑफ अनचेंज्ड ड्रग रिचेस टू सिस्टमॅटिक सर्क्युलेशन फॉलोइंग एनी ऍडमिनिस्ट्रेशन रूट. आता कोणत्या बी रूटने जर एखादा ड्रग ऍडमिनिस्टर केला आणि तो सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये जात असेल, त्यालाच बायोअवेलेबिलिटी असं त्या ड्रगचं म्हणतात. म्हणून इथे ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो, पिक आउट द अप्रोप्रिएट एलिमेंटरी रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन व्हेन पॅसेज ऑफ ड्रग्स थ्रू लिव्हर इज मिनिमाइज्ड. आता मित्रांनो लिव्हर थ्रू पॅसेज जाणार नाही, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, रेक्टल रूटने अगर ड्रग ऍडमिनिस्टर्ड केला तर तो लिव्हर मध्ये नाही जाणार. नेक्स्ट क्वेश्चन, विच रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन इज मोस्ट लाइकली टू लीड फर्स्ट पास इफेक्ट? म्हणजे मित्रांनो कोणता असा ड्रग आहे जो ऍडमिनिस्टर केल्यास कोणत्या रूटने ऍडमिनिस्टर केल्यास फर्स्ट पास इफेक्ट दाखवेल मित्रांनो. आता मित्रांनो इथे बघा, ऑप्शन ए सबलिंग्वल रूट, म्हणजेच आपण जिभेखाली ड्रग ठेवणार, त्याच्यामध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे फर्स्ट पार्ट इफेक्ट नाही दाखवणार. ऑप्शन बी ओरल. आता ओरल मित्रांनो ऍडमिनिस्टर केल्यास फर्स्ट पास इफेक्ट दाखवणार आहे, कारण ड्रग GIT थ्रू लिव्हर थ्रू जाणार आहे, तर तिथे फर्स्ट पास इफेक्ट दाखवली. आता इंट्राव्हेनसली व्हेन मध्ये ऍडमिनिस्टर केलं GIT नाही जाणार, इंट्रामस्क्युलर पण तसंच आहे, म्हणून ते करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ओरल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओरल रूट? आता ओरल रूटचं कॅरेक्टरिस्टिक्स काय? फास्ट वनसेट इफेक्ट, फास्ट वनसेट नाही होणार कारण इंट्राव्हेनस मध्ये फास्ट होतं. ए ड्रग रिचेस द ब्लड, हे रॉंग आहे, ऑप्शन डी पण रॉंग आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ऍब्सॉर्प्शन डिपेंड्स ऑन GIT ट्रॅक सिक्रिशन अँड मोटार फंक्शन. आता ओरल रूटने ज्यावेळेस ड्रग ऍडमिनिस्टर्ड केला जातो मित्रांनो, तर GIT ट्रॅक मध्ये जे काही सिक्रेशन आहेत त्याच्यावर पण ऍब्सॉर्प्शन डिपेंड असतो आणि मोटार फंक्शन. ऑप्शन बी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिक द फीचर ऑफ सबलिंग्वल रूट. आता सबलिंग्वल रूटचं फीचर काय आहे, म्हणजे त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे? तर त्याचा ऍडव्हान्टेज आहे ऑप्शन ए, प्रिटी फास्ट ऍब्सॉर्प्शन. आता जिभेखाली ड्रग दिल्यानं त्याचं ऍब्सॉर्प्शन हे कसं असणार आहे मित्रांनो? फास्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द पॅरेंटल रूट ऑफ मेडिसिनल एजंट ऍडमिनिस्ट्रेशन. पॅरेंटल रूट कोणता असणार आहे? राईट, तर याचं रेक्टल, ओरल, सबलिंग्वल हे नाही इन्क्लूड होणार. तर मित्रांनो ऑप्शन डी येते, इनहेलेशन पॅरेंटल रूट ऑफ मेडिकल एजंट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इन्क्लूड होतं. नंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन. तर ह्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी, युजली प्रोड्यूस ए मोर रॅपिड रिस्पॉन्स दॅन
ओरल ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच पॅरेंटल मध्ये ज्यावेळेस आपण इंजेक्ट करतो तो डायरेक्टली सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये ड्रग जातो, आणि आपण ओरलने ऍडमिनिस्टर केला तर फर्स्ट पास इफेक्ट असेल, जीआयटीचे सिक्रेशन असेल, म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम असणार आहे तिकडे, म्हणून मोर रॅपिड रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो पॅरेंटल ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. नंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंट्रामस्क्युलर रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. तर इथे बघा, ओनली वॉटर सोल्युशन कॅन बी इंजेक्टेड, रॉंग. ऑइली सोल्युशन कॅन बी इंजेक्टेड. आता मित्रांनो, ऑइली सोल्युशनचे जे असतात ते इंट्रामस्क्युलर रूटने आपण ऍडमिनिस्टर करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, इंट्रावेनस इंजेक्शन आर मोर सुटेबल फॉर ऑइली सोल्युशन. हे असणार काय असणार आहे, रॉंग असणार आहे. इंट्रावेनसने आपण ऑइली सोल्युशन इंजेक्ट नाही करू शकत. बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग इज टू रेडर देम. तर ह्याचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, लेस लिपिड सोल्युबल. नेक्स्ट क्वेश्चन, मेटाबॉलिक ट्रान्सफॉर्मेशन फेज 1 इज. तर मेटाबॉलिझमचे फेज 1 आहे मित्रांनो, ते काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सबस्टन्स ड्यू टू ऑक्सिडेशन, रिडक्शन और हायड्रोलायसिस. नेक्स्ट क्वेश्चन, हाफ लाईफ म्हणजेच टी हाफ इज टाइम रिक्वायर्ड टू. म्हणजे मित्रांनो जे टी हाफ असतो तो टाइम कशासाठी रिक्वायर्ड आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, चेंज द अमाउंट ऑफ ड्रग इन प्लाझ्मा बाय ड्युरिंग हाफ ड्युरिंग इलिमिनेशन. म्हणजेच कसं, चेंज इन अमाउंट ऑफ ड्रग इन प्लाझ्मा बाय हाफ ड्युरिंग इलिमिनेशन. मित्रांनो हे जे क्वेश्चन आहेत सगळे जनरल फार्माकोलॉजीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. फार्माकोडायनामिक्स इन्व्हॉल्व द स्टडी ऑफ फॉलोइंग एक्सेप्ट. आणि तर मित्रांनो क्वेश्चन रीड करणं पण खूप गरजेचं आहे. आता फार्माकोडायनामिक मध्ये इन्व्हॉल्व काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला, मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन. तर मित्रांनो काही जे विद्यार्थी आहेत ते काय करणार आहेत, क्वेश्चन व्यवस्थित रीड न करता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन इन्क्लूड होतो म्हणून ऑप्शन सी करेक्ट कन्सिडर करणार आहेत. पण इथे काय विचारलंय मित्रांनो, फार्माकोडायनामिक इन्व्हॉल्व द स्टडी ऑफ फॉलोइंग एक्सेप्ट, म्हणजे त्याची स्टडी नाही होणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे, तर ऍब्सॉर्प्शन आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ ए ड्रग ह्याची स्टडी कशामध्ये होते मित्रांनो, हे फार्माकोकायनेटिक मध्ये इन्क्लूड होतं. म्हणून मित्रांनो फार्माकोडायनामिक मध्ये इन्क्लूड होणार आहे का, नाही होणार. म्हणून इथे करेक्ट आन्सर ऑप्शन बी आहे. आणि बाकीचे जे ऑप्शन बघितले आपण, बायोलॉजिकल अँड थेरपेटिक इफेक्ट ऑफ ड्रग हे फार्माकोडायनामिक मध्ये इन्क्लूड होतं, मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन हे इन्क्लूड होतं, ड्रग इंटरॅक्शन इन्क्लूड होतं. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ऍब्सॉर्प्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स. आता इथे बघा, फार्माकोडायनामिक्स इन्व्हॉल्व द स्टडी ऑफ फॉलोइंग. तर मित्रांनो फार्माकोडायनामिक्स मध्ये तुम्हाला माहिती आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन इन्क्लूड होतं किंवा त्याची स्टडी होते, म्हणून ऑप्शन ए करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज अफिनिटी मीन. तर अफिनिटीची मीन्स काय मित्रांनो, ऑप्शन सी इथे, ए मेजर ऑफ हाऊ टाइटली ड्रग बाइंड टू द रिसेप्टर. म्हणजे किती टाइटली ड्रग बाइंड करतो त्याच्या रिसेप्टरला, त्याला काय म्हणतात, अफिनिटी. नेक्स्ट क्वेश्चन, टार्गेट प्रोटीन विच ए ड्रग मॉलिक्यूल पॉइंट्स आर. तर मित्रांनो टार्गेट प्रोटीन विच ओनली रिसेप्टर, ओनली आयन चॅनल, ओनली कॅरियर. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. इथे मित्रांनो आता मी जे टर्म आपण डिस्कस केलेल्या होत्या तर त्या टर्म्स वरती क्वेश्चन आहे. ए अगोनिस्ट इज ए सबस्टन्स दॅट. म्हणजे अगोनिस्ट काय आहे यावर क्वेश्चन आहे. इथे बघा ऑप्शन बी, इंटरॅक्ट्स विथ रिसेप्टर अँड इनिशिएट चेंज इन सेल फंक्शन, प्रोड्यूस व्हेरियस इफेक्ट. मी तुम्हाला सांगितलं अगोनिस्ट हे असे ड्रग असतात ते काय करणार, बाइंड करणार रिसेप्टर सोबत, रिसेप्टरला बाइंड करणार आणि त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन असेल किंवा इफेक्ट असेल ते प्रोड्यूस करणार, राईट. त्याला अगोनिस्ट म्हणायचं. आणि मित्रांनो आता इथे खाली क्वेश्चन बघा, व्हॉट इज
अँटागोनिस्ट म्हणजेच अन अँटागोनिस्ट इज सबस्टन्स दॅट, तर इथे बघा बाइंड टू द रिसेप्टर विदाउट डायरेक्टली अल्टरिंग देअर फंक्शन, म्हणजेच अगोनिस्ट हे काय असतात, बाइंड करतात रिसेप्टरला, बाइंड करतात पण ते काही पण ऍक्शन दाखवत नाहीत, फक्त ती साइट ऑफ ऍक्शन जे रिसेप्टरची साइट आहे ती ब्लॉक करतात त्याला बाइंड करून. म्हणून इथे मित्रांनो ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. इथे हे वरचे ए बी सी तिन्ही हे रॉंग आहेत मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, ॲडोसिंक्रेटिक रिॲक्शन इज ए, तर ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. अनप्रेडिक्टेबल इनहेरंट क्वालिटी अबनॉर्मल रिॲक्शन ऑफ ए टू द ड्रग. नेक्स्ट क्वेश्चन, what phenomena can occur in case of using combination of drug, तर मित्रांनो एकापेक्षा जास्त ड्रग जर कॉम्बिनेशन मध्ये आपण ही करत असेल तर त्या फिनॉमिनाला काय म्हणणार, त्याला करेक्ट आन्सर ऑप्शन डी सिनर्जिझम. आता ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, दोन ड्रग एका कॉम्बिनेशन मध्ये देतात, त्याच्यामुळे ड्रग जी फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे ते काय असणार आहे, इनक्रीज होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टॅकिफ्लॅसिस इज ऑप्शन ए ड्रग इंटरॅक्शन बिटवीन टू सिमिलर टाइप ऑफ ए ड्रग, तर याचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी व्हेरी रॅपिडली डेव्हलपिंग टॉलरन्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच इफेक्ट मे लीड्स टू टॉक्सिक रिॲक्शन व्हेन ए ड्रग इज टेकन कंटिन्युअसली अँड रिपीटेडली, मित्रांनो ज्यावेळेस एखादा ड्रग कंटिन्युअस आणि रिपीटेड घेतो त्यावेळेस कोणता टॉक्सिक रिॲक्शन होतो, त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, ऑप्शन बी क्युमुलेटिव्ह इफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फार्मॅकोकायनेटिक प्रोसेस, तर खालीलपैकी मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक प्रोसेस नाहीये. तुम्हाला माहिती आहे फार्मॅकोकायनेटिक्स मध्ये एडीएमई ची इन्व्हॉल्वमेंट असते, म्हणजेच ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन. तर मित्रांनो इथे बघा हे तिन्ही ऑप्शन इन्क्लूड आहेत, पण इथे क्वेश्चन मध्ये नॉट म्हणलेलं आहे, म्हणून मित्रांनो ऑप्शन डी इथे करेक्ट आहे, साइड इफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, फार्मॅकोडायनामिक कन्सिडर्स, तर फार्मॅकोडायनामिक मध्ये काय कन्सिडर होतं, तर इथे करेक्ट आन्सर ऑप्शन ए द वे ड्रग ब्रिंग्स टू दिअर थेरापेटिक इफेक्ट, म्हणजे थेरापेटिक इफेक्ट कसा ड्रग दाखवतो तर ते फार्मॅको डायनामिक मध्ये कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, द लिव्हर इज द मेजर ऑर्गन फॉर, तर लिव्हर कशासाठी मेजर ऑर्गन आहे, तर इथे ऑप्शन बघा एक्सक्रीशन, मेटाबॉलिझम, ऍब्सॉर्प्शन आणि डिस्ट्रीब्युशन, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मेटाबॉलिझम साठी लिव्हर हा मेजर ऑर्गन असतो मित्रांनो. मोस्ट ड्रग अँड मेटाबोलाइट आर एक्सक्रीटेड बाय, तर मित्रांनो हे ड्रग कोणत्या कोणत्या साईडने एक्सक्रीट होतं बॉडीच्या बाहेर टाकलं जातं, तर ह्याच्यामध्ये मित्रांनो करेक्ट आन्सर आहे द किडनी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रूट ऑफ द ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन इज मोस्ट कन्व्हिनियंट अँड कुड नॉट रिक्वायर्ड स्किल्ड हेल्थ केअर सुपरविजन, म्हणजे मित्रांनो कोणत्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये म्हणजे डॉक्टरची गरज नसणार आहे किंवा नर्स वगैरे जे हेल्थ प्रोफेशनल असणार आहेत त्याची गरज नसणार आहे, तर ते कोणत्या रूट मध्ये असणार आहे, ओरल रूट आपण नॉर्मली घरी घेऊ शकतो, कोणताही पेशंट घेऊ शकतो ओरल रूटने ड्रग. द फॉलोइंग आर द पॅरेंटल रूट एक्सेप्ट, तर मित्रांनो खालीलपैकी कोणते कोणते पॅरेंटल रूटने देऊ शकतो, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी टॉपिकल पॅचेस हे पॅरेंटल रूट मध्ये इन्क्लूड नाही होणार मित्रांनो. तर मित्रांनो हेच होतं, यामध्ये आपण इम्पॉर्टंट फार्माकोलॉजिकल टर्मच्या डेफिनेशन डिस्कस केल्या आणि जनरल फार्माकोलॉजीवर जे काही इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत ते डिस्कस केलेले. आणि मित्रांनो जे काही टीसीएस पॅटर्नचा कारागार विभाग भरती जी आहे त्याचा सर्व सिलेबस आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील त्याचं सिलेबस वगैरे सर्व ते टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे, म्हणून तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा मित्रांनो. थँक्यू.